श्री स्वामी समर्थ. तर आज माझा स्वामींचा तिसरा गुरुवार होता, त्यामुळे मी सकाळी लवकरच उठले होते, कारण आज मला बाहेरही जायचं होतं आणि घरातली कामे प्लस स्वामींची पूजा करायची होती. मग लगेच लवकर उठून स्वतःचं आवरून घेतलं आणि बघू शकता असं काही दृश्य होतं आणि खूप छान वाटलं, कारण खूप दिवसांनी असं पाहायला मिळालं. आणि मग लगेच इथे उंबरठा पूजन वगैरे करून घेतलं आणि देवपूजा पण केली होती घरातल्या देवांची. आणि झाडांना पाणी घालायला गेले त्यावेळेस काल हे गुलाबाची कळी होती, आज खूप छान फुललं होतं. आणि मग लगेच वरती आले झाडांना पाणी घालून आणि लगेच स्वामींची पूजा करायला घेतली, कारण क्रिशा अजून उठायची होती. तोपर्यंतच म्हणलं चला पटकन आवरून घेऊया. आणि स्वामींची पूजा वगैरे मांडून झाली. मग लगेच इथे जपमाळ केली आणि स्वामींचं चरित्र वाचून घेतलं. आणि वाचून घेतल्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला लागले, कारण ह्यांचा टिफिन द्यायचा होता प्लस अण्णांचा पण द्यायचा होता. मग लगेच इथे मेथीची भाजी केली, चपात्या केली आणि चपात्या करत असताना मग क्रिशा उठली. तर तिचं असं काही दृश्य होतं, तिला अजिबात मला स्वयंपाक करू द्यायचा नव्हता. ती बघा कशी राहते, पण हे बघून ना खरंच खूप वाईट वाटत होतं. आणि मग नंतर तिला थोडंसं म्हणजे हे केले, मया वगैरे केली तिची, मग शांत झाली. आणि मग नंतर माझी तिने कामामध्ये खूप मोठी हेल्प केली. तुम्हीही बघू शकता. काय करणार आता, आपलंच कार्ट आहे म्हणल्यावर गप्प बसावं लागतं. आणि मग नंतर तिचं सगळं आवरले आणि आवरून झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला. आज मेथीची भाजी, चपाती आणि साखरेचा नैवेद्य दाखवला होता. आणि मग नंतर दोघीही पटकन आवरून आईकडे जायला निघालो. तर जायचं असं काही कारण नव्हतं, पण मोठी बहीण पण येणार होती, त्यामुळे मग लगेच पोचलो. तर आईचा जरा ओरडा मिळाला, कारण इतक्या उन्हाचं आणलं, टोपी पण नव्हती घातली त्यामुळे. तर असं मग नंतर घरी गेलो आणि तिची मोठी बहीण आली, म्हणजे मावशीची मुलगी. आणि बघू शकता किती आनंदी आहेत. तिला खूप आवडते क्रिशा, आणि क्रिशा ही फोनवर बोलताना ना नुसतं दिदी दिदीच म्हणते. आणि मग काय दोघींचं चालू झालं. आणि इथे बघा दादाचं चालू होतं की तू ब्लॉग बनवते तर मी येतो, चला मग भेटूया अशाच